brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद पार पडलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी 5 जे राज्य आहेत त्यांच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत. पण या निवडणुका जाहीर होत असताना महाराष्ट्रामधल्या 2 जागांच्या निवडणुका सुद्धा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बारामती आणि राहुरीचा समावेश आहे. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झाल्यानंतर बारामतीची विधानसभेची जागा रिक्त झाली आहे आणि दुसरीकडे राहुरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं सुद्धा निधन झालं होतं. त्यामुळे राहुरीची जागा सुद्धा आता रिक्त झालेली आहे. या 2 जागांवर निवडणुका घेणं बंधनकारक होतं. 6 महिन्याच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम सुद्धा जाहीर करणं आवश्यक होतं आणि त्यानुसार आज जेव्हा 5 राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यासोबत या दोन्ही जागांच्या पोटनिवडणुका सुद्धा आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत. या निवडणुका नेमक्या कधी असणार आहे, त्यांचा निकाल कधी असणार आहे, हे सगळं आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण जी चर्चा याआधी सुरू होती ती म्हणजे बारामतीची निवडणूक ही बिनविरोध होऊ शकते, तशीच राहुरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध होऊ शकते अशा चर्चा होत्या. पण सध्या जे चित्र दिसतं त्यानुसार हे खरंच होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न नेमका का निर्माण झालेला आहे, या 2 जागी नेमकं काय होऊ शकतं, हे सगळं सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये समजावून घ्यायचं आहे. सुरुवात करूयात या निवडणुकीच्या कार्यक्रमापासून. मी जसं म्हटलं की हा कार्यक्रम आज जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आपण जर बघितलं तर 23 एप्रिलला बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक पार पडणार आहे आणि याचा निकाल हा 4 मेला लागणार आहे. ज्या राज्यांच्या निवडणुका त्यासोबतच ही निवडणूक होणार आहे. पुन्हा एकदा सांगतो, 23 एप्रिलला निवडणुका होतील, मतदान होईल आणि 4 मेला या दोन्ही जागांच्या निवडणुकीचा निकालसुद्धा जाहीर होणार आहे. आता नेमकं काय झालेलं आहे तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि सुनेत्रा पवार या उमेदवार असतील असं सुनील तटकरे यांनी सुद्धा याआधी सांगितलेलं आहे. आता प्रयत्न आहे महायुतीचा की ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने सुद्धा म्हटलेलं आहे, रोहित पवार सुद्धा याआधी म्हटलेले आहेत की जर सुनेत्रा वहिनी इथे उभे राहिल्या तर त्यांना बिनविरोध निवडून देऊ आणि कुणीसुद्धा इतर कुठल्या पक्षाने उमेदवार देऊ नये असं म्हटलं जात होतं. अर्थात इथे कदाचित इथे कुठलाही उमेदवार दिला जाऊ शकणार नाही आणि त्यामुळेच साहजिकच कुठला उमेदवार नसेल तर ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते. राहुरीमध्ये आपण बघितलं तर शिवाजीराव कर्डिले यांच्या मुलाचं नाव तिथे चर्चेत आहे, त्याला सुद्धा तिथे उमेदवारी दिली जाऊ शकते. पण दुसरीकडे तिथे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा दावा करू शकतो, तिथे त्याचा उमेदवार देऊ शकतो. तिथे आपण जर बघितलं तर प्राजक्त तनपुरे हे तयारी करत आहेत, त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांचं नाव पुढे येऊ शकतं आणि असं जर झालं तर तिथे निवडणूक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीची सगळी प्रक्रिया ही तिथे सुद्धा पार पडण्याची शक्यता आहे. आता बारामतीमध्ये नेमकं काय होऊ शकतं तर बारामतीमध्ये जर आपण बघितलं तर अजित पवारांचं निधन झाल्यानंतर तिथलं जे सरकारी रुग्णालय होतं ज्याला अहिल्याबाईंचं नाव होतं त्या रुग्णालयाचं नाव आता अजितदादांच्या नावाने करण्यात आलेलं आहे. हे झाल्यानंतर तिथे काहीसा धनगर समाजाचे काही नेते आहेत त्यांनी तिथे थोडंसं याच्याबद्दलचं नाराजी व्यक्त केली. त्यांनी 9 तारखेला तिथे आंदोलनसुद्धा केलं होतं. लक्ष्मण हाकेसुद्धा या आंदोलनाला हजर राहिले होते आणि त्यामुळे हे नाव बदलल्यामुळे काहीशी नाराजी या समाजामध्ये आहे का अशी चर्चा आहे आणि त्यामुळेच या समाजातला कुठला नेता इथे निवडणुकीमध्ये फॉर्म भरण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. दुसरीकडे इतर सुद्धा काही अपक्षसुद्धा बारामतीमधनं इथे अर्ज भरू शकतात. जर असं झालं आणि कुणी अर्ज भरला तर कदाचित बारामतीमध्ये सुद्धा निवडणूक घेणं बंधनकारक होईल आणि सगळी जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती पार पाडली जाऊ शकते. त्यामुळे बघणं महत्त्वाचं असणार आहे की इथे धनगर समाजाकडनं कुठला नेता उमेदवारी अर्ज भरतोय का आणि जर जसं झालं तर ही जी निवडणूक आहे ती तिथे पार पाडावी लागेल. दुसरीकडे राहुरीचं सुद्धा तसंच आहे, जिथे जर तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आली तर तिथे सुद्धा निवडणूक पार पडू शकते आणि अर्थातच अपक्षसुद्धा तिथे फॉर्म भरू शकतात. त्यामुळे जरी सध्या म्हटलं जात असलं की या 2 निवडणुका या बिनविरोध होऊ शकतील पण या शक्यतांमुळे कदाचित तिथे निवडणुका होण्याची शक्यता ही वर्तवली जाते आहे. आज देवेंद्र फडणवीस हे अहिल्यानगरमध्ये होते, त्यांना साहजिकच या सगळ्यावरनं प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की जर कुणी तिथे निवडणूक आम्हाला लढायला भाग पाडलं तर आम्ही पूर्ण तयारीने लढू असं त्यांनी म्हटलेलं आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणालेत ते आपण पाहूया. बारामती आणि राहुरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार आहोत. तर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे की जर निवडणूक लादली गेली तर ते पूर्ण ताकदीने तिथे निवडणूक लढवतील हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे अर्थातच बघावं लागेल की आता फॉर्म भरायची जेव्हा तारीख असेल त्यावेळेस कोण फॉर्म भरतं आहे आणि खरंच या 2 ठिकाणी निवडणूक होतीये की ती बिनविरोध होती हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. पण आज जेव्हा ही पोटनिवडणूक जाहीर झाली त्यानंतर रोहित पवार यांनी एक पोस्ट लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या सगळ्याबद्दल म्हणजे दादांच्या आठवणीसुद्धा या सगळ्यामध्ये त्यांनी इथे काढलेल्या आहेत. रोहित पवार त्यांच्या पोस्टमध्ये काय म्हणतात, त्यांनी असं म्हटलं की ज्या निवडणुकीत फक्त
मताधिक्याचीच चर्चा व्हायची त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कुणाला स्वप्नातही कधी वाटलं नाही. पण दुर्दैवाने अजितदादा आपल्यातून गेले आणि आज बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. कधीकधी वास्तव हे कल्पनेपेक्षा अधिक भयंकर असतं असं रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आणि खाली हॅशटॅग अर्थातच अजित पवार यांच्या नावाचा दिला आहे. त्यामुळे आज निवडणूक जाहीर झालेली आहे. पुढे काही दिवसांमध्ये फॉर्मसुद्धा भरले जातील. त्यानंतर नेमकं काय चित्र असेल, कुठला पक्ष इथे उमेदवार देतो का, काही अपक्ष आहेत ते इथनं फॉर्म भरतात का आणि निवडणूक बिनविरोध होते की इथे निवडणूक लागते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, ही निवडणूक बिनविरोध व्हावी का इथे सुद्धा कुठला उमेदवार उभं राहू शकतो? तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि मुंबई तकला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा करा. धन्यवाद.